वाढदिवसाबद्दल शुभेच्छा। आता लग्नाची 25 वर्ष म्हणजे संसाराचा एक टप्पा पूर्ण झाला। असं म्हणतात की 25 वर्ष लग्नाला झाली की दोघांच्या नवीन आयुष्याची खरी सुरुवात झाली। म्हणून 25 वर्ष लग्नाला झाली की पुन्हा लग्न लावतात। म्हणून मामा मामीचं नवीन आयुष्य आता सुरू होणार। खरं म्हणजे मामीने मामाला आयुष्याचा पूर्ण वेळ दिलेला आहे, पण मामाने मामीला अजिबात वेळ दिलेला नाही। त्याने बहिणींना भाच्यांना सगळ्यांसाठी वेळ दिलाय, पण मामीसाठी अजिबात वेळ दिला नाही हे मला वाटतं। कंप्लेंट मामा। आणि तो वेळ मामाने आता मामीला द्यावा असं सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांच्या वतीने सांगते। त्यांनी आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करावी अशी इच्छा व्यक्त करून पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देते। आणि मामा मामीला आपण आणखीन काय देऊ शकतो ना? आपल्याला जे प्रेम दोघंही मामा आणि मामी यांच्याकडून मिळाले आहे ना, ते जगात कोणालाच मिळाले नसेल आणि त्याची परतफेड आपणही कधीच करू शकणार नाही। शाळेला सुट्टी लागली की बाबू मामा मला मुंबईला बोलवायचा आणि मुंबईहून गावाला तुळसणीला 25 ते 30 जण आम्ही एकत्र जमायचो, धमाल मस्ती मज्जा करायचो। इतक्या सगळ्या जणांचं दोघी माम्या अगदी आनंदाने करायच्या। खरं तर आता जाणवतं इतक्या सगळ्यांचं करणं किती कठीण असतं ते, पण मामी तुम्ही दोघींनी कसं केलं असेल ना, आणि तेही अगदी हसून खेळून। खरं तर हे सोपं बिलकुल नाही। दोघी मामा म्हणजे कडक माणसं, त्यांच्या समोर कोणीच बोलणार नाही। मामा सांगतील ते फायनल, त्यांना सगळेच घाबरायचे, पण ही भीती नसून सगळ्यांचा त्यांच्याबद्दल असलेला आदर होता। खरं तर मी नारळासारखे वरवर कठीण पण आतून अतिशय प्रेमळ। खरं म्हणजे मोठ्या मामाला बोलतं केलं ते गुड्डी आणि पियूच्या मुलीने, आणि मामांचेही या दोघींमध्ये खूप जीव। त्या म्हणतील तसे मामा वागतो, पण मामा तुम्ही कितीही दाखवलं तुम्ही खूप कडक आहात तरी आम्हाला माहिती आहे आमचे मामा किती प्रेमळ आहेत ते। आमचं आजही हक्काचं ठिकाण म्हणजे बाबू मामा। आयुष्यात मामाने खूप कठीण दिवस काढले आणि आई खूप कठीण दिवस काढले आणि खूप कष्टात दिवस काढले असे आई नेहमी सांगते आणि आजही रडते। पण बहिणींना त्यांनी ते कधीही विसरले नाही। 14 बहिणींना सांभाळणं हे किती कठीण गोष्ट आहे हे अजूनही सगळ्या बहिणींशी मामांचं असलेलं नातं ते बघितल्यावर कोणीही नवलच करेल। याचे श्रेय जितकं मामांना आहे तितकंच दोघी माम्यांना पण आहे, किंबहुना माम्यांना जास्त आहे। आजकालच्या जगात आपल्या मुलांपलीकडे जग नसणारे खूप बायका आहेत, पण अशा जगात मामा मामी तुम्ही खूप श्रेष्ठ आणि वेगळे आहात। माझ्या लग्नानंतरची काही दिवस मला आजही आठवतात, आणि ते दिवस आणि ते उपकार आयुष्यात आम्ही दोघंही विसरणार नाही। आमचं लग्न म्हणजे लव्ह कम अरेंज मॅरेज। सगळ्यांची मनापासून आमच्या लग्नाला मान्यता नव्हतीच, हे सगळ्यांच्या नजरेतून आम्हाला जाणवायचं। पण अशा वेळी मामा आपला नेहमीप्रमाणे मुंबईला मला बोलवायचा, गावाला न्यायचा। यात काहीही बदल त्याच्यात झाला नाही, आणि त्या वेळेच्या भावना शब्दात व्यक्तच करू शकत नाही। एका मुलीला म्हणजे आमच्या घरात असं झालेलं होतं माझ्या लग्नानंतर की माझ्या सासरचे ते स्वतःला श्रेष्ठ समजायचे आणि आईकडचे ते स्वतःला श्रेष्ठ समजायचे। त्यातनं आम्ही दोघं पोरके होऊन गेलेलो होतो। म्हणजे अशा वेळेस म्हणजे त्या काळात तर मी म्हणजे ते शब्दात वर्णूच शकत नाही। अशा वेळेस आपल्याला एक आधाराची गरज असते, ती या मामाने दिली आहे। आबाजी गेले तेव्हा आई सतत रडायची, पण बाबू मामा हट्टाने तिला मुंबईला घेऊन आला। तिचे डोळ्यांचे ऑपरेशन केले। त्यावेळी मामीने सुद्धा तिची अगदी मनापासून सेवा केली आणि 6 महिन्याच्या गोळ्या तिला निघताना गोळ्या सुद्धा घेऊन दिल्या। इतकं कोणीच कोणासाठी करत नाही, आणि हे आम्ही भाचे कधीच विसरू शकणार नाही।
आजही सगळ्या बहिणींचा संकटमोचन मामा आहे. सगळ्या मावशांसमोर जर तुमचं जरी नाव जरी काढलं तरी त्या फोनवर रडतात. इतकं त्या मावशांचं सगळ्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. आणखी काय बोलणार ना मामा, तू इतका चांगला आहेस म्हणून तुला देवाने मामी सारखी तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी बायको दिली आहे. मामी म्हणजे तुझ्यावरचा प्रेमाचा मूर्तिमंत प्रतीक आहे. कधीतरी मामीच्या तक्रारी आणि रागवण्यात सुद्धा तुझ्यावरचं प्रेम सतत झळकत असतं. मामा तुला सांगायचंय, आणि मामा तुझ्यात वाहत जाण्याचे प्रमाण खूप आहे, पण मामी मात्र तुला ते कंट्रोल मध्ये आणण्यात पुरेपूर आहे. अशी तुमची जोडी परफेक्ट आहे. हा दोष नाहीये तुझा आणि मामीचाही नाही, पण ते परफेक्ट आहे. अभि आणि गुड्डी हे तर फार दोघही गोड मुलं आहेत. अभिमध्ये सुद्धा तुझ्यासारखीच सगळ्यांची काळजी घेण्याचा गुण आहे. तसेच त्याच्यातही काहीतरी मोठं करून दाखवण्याची धडपड आहे आणि ते करण्याची क्षमताही त्याच्यात आहे. तो खूप चांगलं काम आयुष्यात करणार आहे. गुड्डी पण खूप गोड सुंदर गुणी मुलगी आहे. फक्त ती तुला घाबरते असं मला वाटतं. घाबरते म्हणजे त्याचा संवाद होत नाही खरं मुलांशी. मी तेच म्हणते, सांगण्याचा उद्देश तोच आहे की ती तुला घाबरते. याच्यातच सगळं आहे. आपली मुलं छान असावी त्यापेक्षा वेगळं काय हवं असतं ना माणसाला. यशस्वी तेच लोक असतात ज्यांची मुलं छान असतात. मग मामी तुम्ही दोघंही यशस्वीच आहात. माणसाला पुनर्जन्म असतो असं म्हणतात, म्हणून मी एकच मागते की असे मामा मामी आम्हाला प्रत्येक जन्मात मिळावे आणि आम्ही सगळे पुन्हा तुझ्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला इथेच एकत्र जमावं आणि तुम्ही दोघंही इतकेच आनंदी आम्हाला दिसायला हवे. एवढे बोलून माझी बोलली.